नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीसाठी जेमतेम काही दिवस शिल्लक आहेत. लवकरच राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडून एक पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर संपूर्ण देशामध्ये आचारसंहिता लागेल. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे ती पुणे लोकसभा मतदारसंघाची. जर तुम्हाला माहिती असेल तर पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात, ज्यामध्ये प्रामुख्याने कसबा मतदारसंघ असेल, पर्वती मतदारसंघ असेल, त्याचबरोबर शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, कोथरूड आणि वडगाव शहरी हे 6 मतदारसंघ येतात. आता आपण आहोत पुण्यातील कसबा मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की नागरिकांच्या कसबा मतदारसंघातील नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत, कसबा मतदारसंघातील नागरिकांच्या मतदारांचा नेमका कोणत्या पक्षाला कौल आहे, त्यांचा कोणत्या उमेदवाराला कौल आहे. चला तर मग जाणून घेऊयात कसबा मतदारसंघातील नागरिकांच्या काय आहेत प्रतिक्रिया, काय आहेत समस्या. ताई, काय सांगाल, तुम्हाला कोण खासदार म्हणून निवडून यावं असं वाटतं? खासदार जरी कुणीही निवडून आलं तरी कसबा हे पेशवाई काळातलं असल्यामुळे ते इतकं सुंदर आहे. पण इथे काय आहे, गजबजाट खूप आहे, गजबजाट खूप आहे. त्यामुळे वातावरण कसं आहे, गर्दीचं होतं. आता हा आहे आपलं ग्रामदैवत असल्यामुळे लोक इथे गणपतीला वगैरे येतात, पण तिथे सोयी काही ठिकाणी पाणी नाही आहे, पाण्याचा प्रॉब्लेम सोडवावा. आणि स्वच्छ पुणे असं म्हणतात, पण ते प्रत्यक्ष अंमलात आणणं हे फार महत्त्वाचं आहे. ते त्यांनी केलं तर आम्हाला जास्त चांगलं वाटेल. जुन्या खासदारांकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का? थोड्याफार प्रमाणामध्ये झाल्या आहेत, खूप काही झालं नाही. निवडून येतात, आश्वासनं देतात, पण नंतर करतीलच असं सांगता येत नाही. तर ते त्यांनी प्रामुख्याने करावं, कारण पुढे मतदानावर तो परिणाम किती म्हटलं तरी तो होतो. तसा जर व्हायचा नसेल तर दिलेली जी कामं आहेत ती त्यांनी वेळीत पूर्ण करावी. आता नवीन निवडून येणाऱ्या खासदारांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा त्याच असणार आहेत ना. स्वच्छ पुणे म्हणता, पाण्याचे प्रॉब्लेम किंवा जेव्हा बिल्डिंगला तुम्ही परमिशन देता तेव्हा ते नागरिकांकडे बघून तुम्ही ती द्यावी आणि गर्दीचं प्रमाण कमी असावं. मेट्रो ही सोय चांगली झालेली आहे, पण त्याचबरोबर जे वाहनांचं वगैरे आहे ते त्यांनी चांगलं करावं. सध्या कसबा मतदारसंघात हवा कोणाची? तुम्हीच सांगा कोण येईल. कसं आहे माहिती आहे का, त्या व्यक्तीने जर कामं केलेली असतील तर नक्कीच तो निवडून येणार, पण ती कामं केली पाहिजेत याला मी जास्त प्राधान्य देते. इथलं कोण आहे येणार? कसबा मतदारसंघाच्या मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? मतदार म्हणून आता म्हणल्याप्रमाणे पुण्याचं जे 10-15 वर्षापूर्वीचं जे पुणं होतं ते एकतर आता राहिलेलं नाही आहे, कारण बाहेरची लोकसंख्या खूप आलेली आहे. विद्यार्थी शिक्षणाच्या नावासाठी येतात आणि ते जे आले आहेत ते परत जाण्याचं नावच काढत नाही. आणि त्यांना ज्याप्रमाणे लोक जागा आणि हे देतात, पण त्याप्रमाणे पालिकेकडून म्हणा किंवा खासदार शब्द देतात, पण तेवढ्या पाण्याच्या किंवा या ज्या सगळ्या सोयी आहेत त्या तेवढ्या उपलब्ध झालेल्या नाही आहेत. निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. आता नेमक्या म्हणजे नवीन खासदार म्हणजे कोण नवीन खासदार म्हणून निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला? कोणत्या पक्षाचा? पक्ष कोणताही असू दे, माणूस म्हणून तो योग्यच असेल ना. पक्ष कोणताही आला तरी. आणि खरं सांगू का, सामान्य माणसांच्या आयुष्यात, वैयक्तिक आयुष्यात फारसा फरक पडत नाही. आम्ही पक्ष म्हणून निवडून देणार नाही, आम्ही नक्कीच माणूस म्हणून निवडून देणार. या कसबा मतदारसंघामध्ये तुम्हाला कोणत्या समस्या भेटतात? आता सांगितलं ना, गर्दीची समस्या मेन आहे. काही सण उत्सव असले की भरपूर गर्दी होती आणि त्या मानाने तेवढंच हे मिळत नाही, संरक्षण म्हणा किंवा काय मिळत नाही. शहरात नागरिक म्हणून काय काय समस्या तुम्ही अनुभवता? आता सध्या समस्या आहे, आमच्या इकडे पाण्याची फार मोठी समस्या आहे की दिवसाआड पाणी येतं, ते जे येतं ते प्रेशरने येत नाही आहे. अतिशय आम्हाला त्रास होतो त्याचा. आणि हे आम्हाला समस्या सोडवण्याकरता आम्हाला आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. हा आम्ही समाजाने विचार केलेला आहे आम्ही इथे त्या कसबा मतदारसंघामध्ये. ज्या जुना खासदार जे आता नवीन आमदार झालेले आहेत तेच आता खासदार होणार आहे एवढी आमची खात्री आहे. आणि त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो, जे आमचे रवींद्र धंगेकर साहेब आहेत ते आता आमदार झालेले आहेत त्या आमच्या कसबा मतदारसंघाचे. त्यांनी अतिशय चांगली कामं आत्तापर्यंत याच्या आधी केलेली आहे नगरसेवक असताना, आणि ते कधी आमचे उपयोगी पडणारे आहेत. आणि ते जर खासदार झाले तर आमच्या समस्या भरपूर प्रमाणात कमी होणार आहेत, हे 100%. आणि त्यांना आम्ही 100% निवडून देणार आहेत.
कारण त्यांची कामं लोकांनी पाहिलेली आहेत आणि ते निवडणूक येणं हे जनताच हातात घेणार आहे आणि त्यांना निवडून देणार आहे. शहरातील नागरिक समस्या काय आहेत? काय पाण्याचा प्रॉब्लेम आहे, परत ट्रॉफिकचा खूप प्रॉब्लेम आहे. कसब्यामध्ये ट्रॉफिक खूप आहे, ते गर्दी कमी व्हायला पाहिजे. पाण्याचा प्रॉब्लेम व्हायला पाहिजे, तो प्रॉब्लेम खूप आहे सिटीमध्ये. तुमच्या नव्या खासदाराकडून काय अपेक्षा आहे? हेच आमचा नगरसेवक होते पहिले जे रविभाऊ धंगेकर, त्यात आमदार आहेत ते खासदार व्हावे अशी इच्छा आहे आमची. त्यांचं काम चांगलं आहे, ते काम खूप चांगलं करतात, त्यांनीच यावं अशी इच्छा आहे. बाई काय कसबा खासदार संघातून कोण यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? रविभाऊ यायला हवे. रविभाऊचं काम चांगलं आहे, मी बघत आलो आहे पहिल्यापासून. नगरसेवक होते तेव्हापासून बघत आलो, आता आमदार आहेत आणि खासदार पण त्यांनीच व्हावं अशी इच्छा आहे. त्यांचं काम चांगलं आहे, ते बघता सगळे प्रॉब्लेम सॉल्व करतात. ते त्यांच्या मिसेस वहिनी त्या पण त्यांचं पण काम खूप चांगलं आहे, छान काम करतात दोघं पण. त्यांनीच यावं अशी मला वाटतं मनापासून. जास्त कसब्यात नागरिकांना काय काय समस्या आहेत? गाडी इथं लावतात, गाडी धक्का लावतात, चौके गाडी लावतात, व्यवस्थित धक्का लावतात. गाडीत किती अडचण होती. चौक्या द्यायला असतात तर कोण लागलं बिलं पडलं एवढंच. बाईक काही नाही, काही नाही माझं एवढंच अडचण नाही, बाईक काही नाही. तुमच्या अपेक्षा काय आहेत ती नवीन खासदार? गाडी ती हे लावतात लोक, ती गाडी असं हे नको लाव इथं एवढ्या बाईक काही नाही एवढी आधी. आणि मग कसबा मतदारसंघातून कोणता खासदार निवडून आला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जे धंगेकर आपला ते निवडून आले पाहिजे. हा त्यांनी त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? ते काम करतात. आमचं जेवढे नाही त्यांनीच काम केलं, भरपूर कामं केले आमची, भरपूर कामं केले. नाही म्हणतात नाही, थोडी कामं केली आमच्या याच्या काय बरं वाटतं त्यांनी काम केलं. आता रेशींचं माझं काम कमी केलं आहे, लेन कार्ड बंद केलं त्यांनी काम केलं आहे. काय हे मला वाटतं बाई काही नाही आमची एवढीच वाटतं. काय नाही एवढं ती गाडी लावणे, गाडी पुढे लावा इथं चौक आहे एवढंच पाहिजे. बाई काही नाही. त्या धक्का लागला काय लाल पडलं म्हणजे कोण लागणार आहे. शहरात तुम्ही काय काय समस्या अनुभवताय दररोज? हां समस्या काय काय? इथं वरद म्हणजे ट्रॅफिकची जी समस्या आहे ती आहे, खूप समस्या आहे ती आहे की पूर्वी जे आम्हाला हे वाटत होतं की निवांतपणा जो वाटत होता तो सगळा संपलेला इथला. वरद इतके आमदार आले, कुणी अजून समस्या सोडवायला तयार नाही आहे. वर्धा इथं जायला यायला खूप त्रास होतो स्थानिक लोकांना इथं. मग तुमच्या नवीन खासदाराकडून काय अपेक्षा आहे? रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे, मोठे झाले पाहिजे इथं. आणि मग नंतर कसबा मतदारसंघातून तुम्हाला कोण वाटतं की कोण निवडून येईल? कसबा मतदारसंघातून आता उमेदवार समोरचा कोण आहे त्यावर ते डिपेंड राहील. ते आता तर जनरली धंगेकर आहे चांगली, म्हणजे काम करणारा माणूस आहे धंगेकर का बीजेपी पण तसा सक्षम उमेदवार दिला पाहिजे इथं, म्हणजे चांगल्यापैकी. शहरातले नागरिक म्हणून तुम्हाला काय काय समस्याला तोंड द्यावं लागतं? पहिली गोष्ट आम्हाला एक त्रास होतो की ट्रॅफिकचा. मोठा प्रश्न तोच आहे की ट्रॅफिक भरपूर होते आणि रोडला कसं इथं आम्हाला येता जाता आम्हाला शॉपमध्ये पण माल वगैरे येतो आमचा, पण ट्रॅफिक इतकी होते कारण ट्रॅफिक भरपूर होते, तो भरपूर त्रास होता आम्हाला. आणि ट्रॅफिक जाम झाली तर कमीत कमी 2-2 तास ट्रॅफिक जाम होते या रोडला. तुमचं कसबा मतदारसंघातून कोण खासदार निवडून येईल त्याच्याकडून काय अपेक्षा आहे? आम्हाला हेच की आमच्या ट्रॅफिकची समस्या हल केली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे कसं हे बाकी पार्किंगची वगैरे सुविधा बरोबर व्यवस्थित नाही आहे असं इथं या एरियामध्ये. आणि मला तर वाटतं आपले धंगेकर साहेब आहेत, रवींद्र धंगेकर, ते चांगली शक्यतो म्हणजे चांगलं करतील असं वाटतं, सुधारणा करण्याची शक्यता आहे. मग कसबा मतदारसंघातून खासदार म्हणून धंगेकर यांचीच निवड व्हावी असं तुम्हाला हो त्यांची झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. वाटतं? कसब्यात स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत? कसब्यामध्ये खूप आता बदल झालेला आहे पुणे शहरामध्ये. आज माझा जन्म होऊन आज 60 वर्ष झालेले पुण्यामध्ये मी राहतो.
पण पुण्यामध्ये पूर्वीचं पुणे आणि आत्ताचा पुण्यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला. पुण्यामध्ये पूर्वी सायकल होती, आता गाड्या आल्यात. गाड्यांचं एवढं प्रमाण वाढलं की रस्ता क्रॉस करणंसुद्धा अवघड झालेली ही सर्वात मोठी पुणे शहरातली समस्या. आणि एवढं पुणे शहरामध्ये बाहेरगावचं पब्लिक येऊन पुण्याची सर्व एक विकृतीकरण करून टाकलेलं आहे पुणे शहरामध्ये. असा प्रश्न निर्माण झालेला आहे की पुण्यामध्ये राहणं मुश्किल झालं पुण्यातल्या प्रॉपर माणसाला. आणि ट्रॅफिकची तर एवढी मोठी समस्या आहे की विचारता सोय नाही. दुपारी शाळा सुटल्या, ऑफिस सुटले की रस्त्यावर जिथं 10 मिनटं लागतात जाण्यासाठी त्याला 1 तास गाडीवरनं जायला लागतं किंवा चालायचं म्हटलं तरी चालू शकत नाही. मग तुमच्या नवीन खासदाराकडून काय काय अपेक्षा आहे? नवीन खासदारांनी पुण्यामध्ये पहिला ट्रॅफिकचा प्रश्न सोडवावा. सर्वात मोठा प्रश्न आहे की जेणेकरून माणसाला जर वेळेमध्ये आणि योग्य टायमामध्ये पोचलं पाहिजे झटकीपटमध्ये. त्यासाठी त्यांनी पहिलं ट्रॅफिकचा सर्वात मोठा प्रश्न आहे. पार्किंगचा प्रश्न आहे. आपण गाडी जर लावली 1 सेकंदासाठी जर मेडिकलमध्ये औषध घ्या असेल तरी ट्रॅफिकवाले येतात, गाडी उचलून नेतात आणि मग 2,000 आणि 5,000 दंड मागतात. पहिले तो पुणेकरांचा प्रश्न सोडवला पाहिजे त्यांनी सुद्धा. मग कसबा मतदारसंघातून तुम्हाला कोण वाटतं, कोणता खासदार निवडून येईल? रवी दंगेकरांनी यावं, कारण रवी दंगेकर हे नगरसेवकापासून आज आमदार आहेत, सर्व कामं करतात. पुण्यातला कुठला माणूस कुठं गेला, मी आत्ताच जस्ट त्यांच्या ऑफिसपाशीच जाऊन आलो. माझ्या भाच्याचा ॲक्सिडेंट झालेला पुण्यामध्ये संचित हॉस्पिटलला, आता ॲडमिट आहे. मी त्यांच्याकडे गेलो, मला काय मदत करता येईल का? त्यांनी मला सांगितलं एक ॲफिडेविट करून आणा, रेशन कार्ड घेऊन या, मी तुम्हाला लगेच त्यांची मदतीची व्यवस्था करून देतो. असा माणूस पाहिजे की जो 24 तास आपल्याला अवेलेबल असेल आणि काम करेल, असाच माणूस आपल्याला निवडून द्यायला पाहिजे. नुसता फक्त इलेक्शन पुरता येणार आणि मी तुम्हाला हे देतो ते देतो आणि परत 5 वर्ष तोंड न दाखवणारा माणूस नको आहे आपल्याला. कसब्यात स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत? सगळ्यात पहिले ट्रॉफिकची समस्या आहे. आमचा व्यवसाय छोटासा, ट्रॉफिकमुळं गिऱ्हाईकाला थांबायला जागा नसते, गाड्या वगैरे पार्क करायला. रस्त्याचं एक प्रॉब्लेम आहे, रस्त्याला खड्डे वगैरे आहेत, तो एक प्रॉब्लेम आहे आमचा. नव्या खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमच्या अपेक्षा आहेत की इथला रस्ता व्यवस्थित करून देणे, रस्त्याला खड्डा वगैरे आहे, फुटपाथ खराब झाली ती नीट करून देणे आणि ट्रॅफिकची एक समस्या व्यवस्थित करून देणे. मग आता कसबा मतदारसंघातून तुम्हाला कोण वाटतं की कोणता खासदार निवडून येईल? दंगेकरच. कसबा स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत? आमच्या काय ट्रॉफिकच्या समस्या आहेत, आमचे फुटपाथ बी खराब झालेले आहेत, त्या करून द्यावेत आणि ट्रॉफिकचे हलवा. आमचा छोटासा व्यवसाय आहे. आणि मग तुमच्या अपेक्षा काय आहेत नवीन खासदाराकडून? आम्हाला दणगेकरच, कारण तो माणूस आमची सगळी कामं करतो. कधीही जा, रात्री जा, दुपारी जा. मग त्यांच्या अजून काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? त्यांच्याकडून पहिल्यापासून तो कामं करतो, त्याच्यापेक्षा अजून जोमाने त्यांनी कामं करावीत आमची. मग त्यांनीच कसबा मतदारसंघातून निवडून यावं एवढी आमची इच्छा आहे. कसब्याचे स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत? म्हणजे काय फडक्या होत चौकाचा आहे, इथनं चारी बाजूला स्टेशनला रोड आहे, जिमखान्यावर रोड आहे. इथल्या मेन समस्या आहेत त्या ट्रॅफिकच्या आहेत. मग तुमच्या नवीन खासदाराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? नवीन खासदाराकडनं काय आत्ता जी कामं करतायत आमचे खासदार रवींद्र धंगेकर हे आमदार आहेत आत्ता, त्याच्या अगोदर नगरसेवक होते. त्यांच्याकडनं भरपूर कामं इथल्या स्थानिक नागरिकांची होतात, बाहेरच्या नागरिकांची होतात. त्यांनी अजून जोमाने काम करावं. पहिली ट्रॅफिकची समस्या सोडवावी. बाकीच्या समस्या आम्हाला त्यांना सांगायची आवश्यकताच नाही, ते स्वतः समजून इतरांची कामं करतात. मग तुम्हालाही वाटतं की कसबा मतदारसंघातून पुणे कसबा मतदारसंघातनं पुणे शहरातनं दंगेकरांव्यतिरिक्त दुसरा कोणीही कामाचा माणूस नाही. ह्याच्या अगोदर आम्ही भरपूर अनुभव घेतलेले, त्यामुळे आम्हाला रवींद्र दंगेकर हेच पुण्यासाठी खासदार होते. कसब्यातील स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत? मुख्यत्वे ट्रॅफिक हीच मोठी समस्या आहे. आमच्याकडे भयंकर कंजेस्टेड एरिया आहे. ट्रॅफिक हीच मुख्य समस्या आहे आमची. मग नवीन वाहतूक बस, बाकी अशा काही खास समस्या नाही आहेत कुठल्या. तुमच्या नवीन खासदाराकडून काय अपेक्षा आहे? नवीन काय ट्रॅफिकचाच प्रॉब्लेम काय पद्धतीने सॉल्व करतील हेच मुख्य करून अपेक्षा. मग तुम्हाला कोण वाटतं की नाही, युतीचे उमेदवार कार्यक्षम आहेत, ते करू शकतात हे बस. नाही, आता युतीचे जो उमेदवार ठरेल तोच, म्हणजे पक्षातर्फे जे ठरवले जातील युतीतर्फे तेच उमेदवार योग्य राहतील. की ते समस्या दूर करू शकतो? हो, युतीचे जे आमदार खासदार इथली कसबा पेठेतली समस्या दूर करू शकतील.
ट्रॅफिक असो अथवा बाकी जास्ती करून ट्रॅफिकचीच मुख्य समस्या आहे. ती सॉल्व व्हावी एवढंच आमचं म्हणणं आहे. कसब्यातील स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत? स्थानिक नागरिक म्हणून रस्त्यावरचा प्रॉब्लेम आहे. रस्त्यावर खड्डे जे पडले वर्षानुवर्ष बरेच वर्ष खड्डे बुजवले जात नाही. वरच्यावर पॅच मारले जातात तिथं, परत पूर्णपणे ते थोड्या दिवसांनी उकळले जाते रस्त्यावरचे खड्डे. ते खड्डे हीच तुमची समस्या आहे खड्डे आमची समस्या आहे. बरोबर. आणि मग नवीन खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? व्यवस्थित सगळ्या सुविधा आम्हाला लोकांना व्यवस्थित मिळाव्यात ही आमची अपेक्षा आहे. रस्ते व्यवस्थित असावे, लोकांना पाणी पुरवठा व्यवस्थित हवा, काही म्हणजे कशाचं अडचण असेल त्यावेळेस मदतीला धावून यावेत. मग कसबा मतदारसंघातून कोणता खासदार निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? जो धडाईचं काम करणार असो तो आम्हाला खासदार असावा. अंदाजे कोणी येऊ शकतो तो असा तुमचा अंदाज आहे किंवा तुमचं मत आहे की कोणी यायला पाहिजे? काम करणार आम्हाला हवं आहे. बाकी काय कशाचं काय आम्हाला नाही, फक्त काम करणार आम्हाला माणूस पाहिजे. मेन काम करणारच म्हणजे जनतेचं काम करणार असावं असं आम्हाला म्हणणं आहे. कसब्यातील स्थानिक नागरिक म्हणून तुम्हाला काय काय समस्या सहन कराव्या लागतात? या इथे रस्त्याची दुरावस्था, पार्किंगचा प्रॉब्लेम, नंतर हातगाडीवरती अतिक्रमणच्यामुळे होणारा त्रास, बाकीच्या चौकामध्ये सुद्धा रहदारीचे अडथळा, या सगळ्या गोष्टी इथे आहेत. या गोष्टीमुळे ज्येष्ठ नागरिक आणि जाणाऱ्या येणाऱ्या महिलांना फुटपाथवरून जाता येताना होणारा त्रास, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींकडं कोणीही निवडून कुठल्याही पक्षाचा येऊन द्यात, पण त्यांनी काही समस्या नागरिकांच्या समस्याकडे लक्ष दिलेत तर फार बरं होईल की नागरिकांची त्या दृष्टीने सोय होईल हे त्यांनी पाहायला पाहिजे. हे मुख्य आमची मागणी आहे. मग तुम्हाला कोण वाटतं की कसबा मतदारसंघातून कोण येऊ शकतं खासदार? कसबा मतदारसंघातून कोण खासदार येईल हे तर नक्की सांगू शकत नाही, पण एवढंच आहे की मतदारांनासुद्धा हेच वाटणार आहे की ही व्यक्ती आपलं काम करणार आहे, त्यालाच लोक मत देतील आणि त्या दृष्टीने तो निवडून येईल. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.